અમારી ગામથી ડાયરેક્ટ ભીમાસર ચક્કાસર નીકળે છે। हे ओथलधाम मंदिर आहे देवीचं, ओथल देवीचं मंदिर। अद्भुत मंदिराचा बाजूचा परिसर पाहूया। ही जे दगड आहे अगदी विशिष्ट दगड आहे। मागे गुफा सुद्धा आहे, आपण पाहूया। हा जो दगड अतिशय वेगळ्या पद्धतीचा आहे, माती दगड जो पूर्ण जबरदस्त एक आगळा वेगळा आहे। आपण पहिले गुफा पाहूया। सुरुवातीला आता आपण मंदिर पाहिलं, तर गुफा पाहूया। 150 किलोमीटर आगे निकले गुफा, 150 किलोमीटर आगे निकले गुफा। असं म्हणतात की या गुफेतून पुढे मार्ग जवळपास 150 किलोमीटरचा सांगतात। 5-10 किलोमीटर नाही तर 150 किलोमीटर लांब ही गुफा असल्याचं सांगण्यात येते। तर नेमकी कुठे जाते हे आपल्याला माहिती नाही आहे, पण इथल्या लोकांची चर्चा आहे अशी। हा पूर्ण बघा तुम्ही कशा पद्धतीने वातावरणाचा त्याच्यावरती परिणाम झाला आणि कशा प्रकारे किती जुनी गुफा आहे। पूर्ण मंदिराच्या बाजूचा परिसर। आपण काही असे सुद्धा ठिकाण जे पाहतोय बाहेरच्या देशामध्ये, इजिप्त, इराण, काही अशा डोंगर आहेत तसे या आकाराचे गुफा सुद्धा तशा आपण तिकडे म्हणजे यूट्यूबवरती व्हिडिओवरती पाहिलेल्या आहेत। त्याच प्रकारचं असा एक वेगळी गुफा या ठिकाणी पाहायला मिळाली। अद्भुत गुफा आहे, अक्षरशः खूप मोठा हा पुढचा व्यास आहे बघा तुम्ही। आणि इथून शिरून पुढे आतमध्ये जाता येईल। आता इथे जाण्यासाठी तसं मार्ग आहे, जाऊ शकतो पण आता अंधार होत चाललेला आहे आणि खूप मोठी गुफा आहे। इथे बरेचशा लोकांनी भाविकांनी सांगितलं की ही गुफा 150 किलोमीटरपर्यंत लांब आहे। म्हणजे हा मार्ग कुठे निघतो याचा विचार करावा। अद्भुत हे असे दृश्य आणि हा निसर्गाचा कमाल म्हणता येईल। ऐतिहासिक वास्तू आहे असं म्हणायला हरकत नाहीये। वरती सुद्धा छोट्या छोट्या कपरी आहेत, गुफा आहेत। हा शंकराचा छोटासा मंदिर, होथलेश्वर महादेव।
शंकराची ही पिंड. आजूबाजूला छोटे मंदिर दुसरे अजून आहेत, पण मला आश्चर्य वाटते त्या वास्तूचं, या टेकडीचं. जी टेकडी आतमध्ये गुफा आहे, काय कमाल आहे ना. कट तुटतो देखील. पूर्ण मातीच विशिष्ट आहे एकदम.